नमस्कार, मी डॉक्टर सुधांशू कोठाडिया. स्पाइन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत, मणक्याचे दुखणे आणि जिम. बऱ्याचशा जणांना काही गैरसमजुती आहेत की जिममुळे मणक्याचे दुखणे होते किंवा जिममुळे मणक्याला इजा होते, त्याचा त्रास होतो वगैरे वगैरे. मग खरं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. जिम हे आज सगळेच करतात, मी पण करतो. ती आपल्या शरीरासाठी एक चांगली गरज आहे. पण त्याच्यामुळे इंजुरी होतात का आणि कुठल्या प्रकारच्या होतात, किंवा मणक्याच्या इंजुरी झाल्या, त्रास झाला तर कुठल्या प्रकारचे व्यायाम हे जिममध्ये टाळावेत आणि कुठले करावेत याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपणही जिम करत असाल आणि आपल्यालाही या काही शंका मनामध्ये असतील की अरे बापरे मी काय करावं, जिमला गेलं तर काय होईल, किंवा जिमला गेल्यावर मणक्याचा त्रास होतो म्हणून जर आपण जिमपासून लांब राहत असाल इच्छा असतानाही, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल. तर चला तर आपण सुरुवात करूया ही महत्त्वाची चर्चा. मणक्याचे दुखणे आणि जिम ह्याचा काय संबंध आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा बघतो की जिममध्ये जातो, आपण वजन उचलतो, आपण व्यायाम करतो, आपली सुदृढ शरीर बनवण्यासाठी आपण हे सगळं करतो. पण कधी कधी त्याच्यामुळे मणक्याला इजा होऊ शकते, मणक्याचे आजार होऊ शकतात किंवा मणक्याला काही दुखापत होऊ शकते. मग हे कशामुळे होते आणि हे टाळण्यासाठी काय करावं. तर ॲक्च्युली जिममुळे कधी मणक्याला इजा किंवा दुखापत होत नाही, पण वजन उचलताना अयोग्य पद्धतीने ते जर उचललं गेलं, ज्याला चुकीचा फॉर्म म्हणतो आपण, ते जर उचललं गेलं तर त्याच्यामुळे मणक्याला इजा होऊ शकते. आणि हेवी वेट जर जास्त मारायला गेलं आणि तिथं फॉर्म चुकला तर मात्र नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो. आता चुकीचा फॉर्म म्हणजे काय, तुम्ही जर लक्ष दिलं तर बरेचसे ट्रेनर तुम्हाला सांगतात की पाठ ताठ किंवा सरळ ठेवा. आणि हो, जिम करताना एक पर्सनल ट्रेनर किंवा एक ट्रेनर हा आपल्या बाजूला असणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी पण रोज सकाळी जिम करतो, पण स्वतःचं डोकं वापरून नाही करत. मी जरी डॉक्टर असलो तरी ते वजन उचलायचं कसं हे मला माहीत नाही आहे. सो त्याच्यासाठी मी पण एक ट्रेनर माझ्यावर ठेवतो, जेणेकरून मला व्यायाम करताना वजन उचलताना इंजुरी होऊ नये. तर एक ट्रेनर हा कंपल्सरी असणं अतिशय गरजेचं आहे. तो ट्रेनर आपल्याला सांगत असतो की आपल्या पाठीचा मणका किंवा पाठ ही ताठ ठेवा, म्हणजे या पद्धतीने वाकून करू नका, सरळ उभे राहा, हलकसं मागे जावा आणि मग तुम्ही वजन उचला. मग ते बायसेप्स असू किंवा शोल्डर प्रेस असू किंवा इन्क्लाइन प्रेस असू, प्रत्येक वेळी पाठीचा मणका किंवा पाठ ही ताठ किंवा सरळ असणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही खाली वाकून जर काही उचलत असाल तर या पद्धतीने न होता पाठ ही तुमची सरळ पाहिजे आणि फक्त ही बॉडी मुवमेंट पाहिजे. जेव्हा ज्या मसलसाठी तुम्ही तो जिमचा व्यायाम करता आहात त्याच्या व्यतिरिक्त दुसरा मसल जर इन्व्हॉल्व होत असेल तर ते वजन तुमच्यासाठी कदाचित योग्य नाही आहे. थोडं कमी वजन उचला. म्हणजे सपोज तुम्ही जर बॅक मारतात आणि 10 किलो तुम्ही करताय, पण तुम्हाला असं करावं लागतंय, सो ह्याचा अर्थ हे 10 किलो तुमच्यासाठी योग्य नाही आहे. 7.5 किलोने सुरुवात करा. तर फॉर्म आणि आपल्याला पेलवणारं वजन या दोन्हीही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जिम करताना इंजुरी किंवा दुखापत किंवा मणक्याला होणारी इजा टाळण्यासाठी. कारण चुकीच्या पद्धतीने चुकीचं वजन जर उचलायला गेलो तर 100% प्रॉब्लेम होऊ शकतो. बऱ्याचशा जणांना काय वाटतं की आम्ही जिममध्ये पाऊल ठेवलं की समोर दिलेला अर्नॉल्डचा एखादा फोटो असतो, त्याच्याकडे बघून आपण करायला जातो आणि आपल्याला वाटतं की मी एका महिन्यात अर्नॉल्ड व्हावं. असं होत नाही. ती एक लॉंग प्रोसेस आहे. प्रत्येकाची शारीरिक कॅपॅसिटी वेगळी आहे. सो आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन हे करायला जाऊ नका. आणि जर मणक्याचे दुखणे असेल तर शक्यतो कुठला व्यायाम टाळला पाहिजे. सो बॅकचे जे आपण व्यायाम करतो, ज्याला डेडलिफ्ट म्हणतो आपण,
शक्यतो तो टाळायला पाहिजे. बाकीचे तुम्ही करू शकता. आणि इंडिव्हिज्युअलाइज मसल इंजुरी जर असेल, म्हणजे तुम्हाला शोल्डरला त्रास असेल किंवा पायाला त्रास असेल, तर त्या पद्धतीचे व्यायाम हे थोडे दिवस टाळले पाहिजेत. फिजिओथेरपिस्टद्वारे त्या इजा झालेल्या मसलमध्ये स्ट्रेंथ आणल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वेट्सकडे जाऊ शकता. इमिजिएट वेट्सकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. तर मित्रो, आज आपण बघितलं की जिममुळे त्रास होत नाही, पण चुकीच्या पद्धतीने जर ते करायला गेलं आणि आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर जर वजन उचलण्याचा प्रयत्न करायला गेला तर मात्र इंजुरी होऊ शकते. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण जिम केल्याने त्रास होतो ही चुकीची गैरसमज आज लोकांमध्ये पसरलेली आहे. किंवा फार लवकर जिम करून आम्हाला एकदम बॉडी बिल्डर व्हायचं आहे, हे पण एक युवकांमध्ये आज आकर्षण आहे. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल. आणि जर इंजुरी झालीच तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि परत जिमला जा. जिम सोडून घरात बसू नका. हा व्हिडिओ, यातलं कंटेंट जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.